उत्तम मागे असं सगळी लाईन दिसली पाहिजे आपला गाडा म्हणते. नमस्कार, आपण या ठिकाणी एका दिंडीला भेट देत आहोत. दिंडीचे जे मुख्य आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करू. बोला सर, काय आहे तुमचं नाव? माझं नाव गंगाधर मोहनराव पंडित, आंबेजवळचे. 25 वर्षापासून दिंडी या पंढरपूर येथे जात आहे. तरी आपण सर्व भाविक भक्त या दिंडीस सहाय्य होऊन या दिंडीचा समारंभ करीत आहे. तरी सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ या दिंडीचे सगळे होऊन या दिंडीचा प्रारंभ करीत आहे. या दिंडीने माणिक काका कोपरगावकर यांनी परंपरा चालू केलेली आहे आणि त्यांचे मुलगा तुकाराम महाराज पण दिंडी चालक म्हणून आमचे आंबेलोळचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. 25 वर्षे पूर्ण झाले आंबेलोळ आणि खूप पंढरपूरपर्यंत पोहोचणार. बरं, मला एक असं विचारायचं की आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढी एकादशी म्हणजे आपले लाडके आणि प्रिय देव श्री हरी विष्णू पांडुरंग विठ्ठल हे या ठिकाणी योग निद्रा घेतात. 4 महिन्याची योग निद्रा घेतात. कार्तिक एकादशीला ते परत जागृत होतात. त्याला आपण चातुर्मास असं म्हणतो. तर या 4 महिन्यामध्ये देवाधिदेव महादेव या पूर्ण सृष्टीचा सांभाळ करतात. त्या काळामध्ये 4 महिन्याचे त्यांची योग निद्रा चालते. म्हणून आषाढी एकादशीला फार महत्व आहे. आषाढी एकादशीला आपण तुळशीची माळा, तुळशीचा हार, तुळशीचं रोपटं, कारण हे विष्णूला सर्वात प्रिय आहे. संत एकनाथाबद्दल काय सांगता येईल? कोण आहेत संत एकनाथ, माहिती आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज, शांती ब्रह्म. बरं, त्यांची समाधी स्थळ कुठे आहे? बरं, संत ज्ञानेश्वर बद्दल काही माहिती आहे का? बरं, संत ज्ञानेश्वर बद्दल काय माहिती? त्यांना किती भाऊ होते? बर, संत तुकाराम. बरं, त्यांचा एखादा हे ग्रंथ वगैरे माहिती का संत तुकारामांचा? बरं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलं तर माहिती आहे का? बरं, हा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. बरं, भगवद्गीतेचा मराठीमध्ये अनुवाद कोणत्या ग्रंथात कोणी केलाय? ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत केलेला आहे. बरोबर आहे. आणि पसायदान कोणी लिहिलेलं आहे? वा, छान, अभिनंदन, तुमचं अभिनंदन. या ठिकाणी तुम्हाला दिंडीबद्दल 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली होती. ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली होती. आपल्याकडे महाराष्ट्र आहे संतांची भूमी आहे की नाही? आपल्याकडे संतांची भूमी म्हणजे आपल्याकडे लोक कसे आहेत? देव भोळे. जशी देवाची इच्छा, तुम्हाला कोणी रागवलं, हाकललं, मान ठेवला नाही केला, जशी भगवंताची इच्छा असं म्हणून चालते. पण जशी प्रभू की इच्छा जैसा रखेंगे. तुम मान करो, अपमान करो, खाने को दो, मत दो, ही भगवंताची इच्छा आहे म्हणून आपण त्याला हे करत नाही. म्हणून हा पांडुरंगाची इच्छा असं आपल्याकडे संत भूमी आहे ना. महाराष्ट्र हे वारसा पारंपरिक पुढे नेतो आपण. सर्व सृष्टी पांडुरंगच चालवतो. बरोबर. त्याच्यामुळेच आपण हे पाणी पडायचं किंवा नाही पडायचं त्याच्याच हातात. किती पाऊस लागला आज आळंदीमध्ये, म्हणजे साक्षात पांडुरंग प्रसन्न झाला असं, म्हणजे पूर्ण चंद्रभागा धुवून काढली. सरकार कोणी एवढं धुतलं गेलं नसतं, एवढं पूर्ण साफ केलं. भाविक इंद्रायला आज पहिले आंघोळ करायची हे नव्हतं, सगळं केमिकल होतं त्याच्यामध्ये. आज पूर्ण शुद्ध केली एका दिवसामध्ये, सांगायचं म्हणजे खूप आनंद आहे. एक चमत्कार घडला आळंदीमध्ये. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर कोणत्या नदीच्या किनारी आहे? आणि पैठणला कोणती नदी आहे? धन्यवाद. जय हरी कृष्ण.